नारायण नारायण. एक काळ असा होता की स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर मणी आणि मल्ल या दोन असुरांचे राज्य होते. सुरुवातीला अत्यंत सद्वर्तनी असे हे दैत्य कालांतराने सर्वांवर अत्याचार करू लागले. यज्ञ, याग, देवांची प्रार्थना यावर त्यांनी बंधनं आणली. धर्मांगवीत आणि त्यांच्या बंधूंनी या दोघांच्याही विनाशासाठी एक मोठा यज्ञ आरंभला. धूम्रवर्णं कृष्णपिंगाक्षं हेरंबाय नमाम्यहम्. ओम अग्नेय नमः. नमो नमः स्वाहा. मणी आणि मल्ल यांना हे कळताच या यज्ञाचा विध्वंस करायचे त्यांनी ठरवले. ओम अग्नेय नमः. नमो नमः स्वाहा. बंद करा ते यज्ञ कर्म. आणि अखेर मणी आणि मल्ल यांनी या पवित्र यज्ञाचा विध्वंस केला. धर्मांगवीत यांनी श्री महादेवांकडे प्रार्थना केली. असुरमर्दना, दैत्य कुळातील मणिमल्लांनी अग्निहोत्राचा विध्वंस केला. भूतलावरील पुण्याचा मार्ग नष्ट केला. स्वर्गातील इंद्र त्यांचा सेवक झाला. अग्निही त्यांच्या आज्ञेत गेला. या पापी मणिमल्लांनी अष्टदिशांना बांधून ठेवले असताना आम्ही पामरांनी कुणाकडे आशेने बघायचे. आणि त्यांच्या प्रार्थनेने श्री महादेव ध्यानातून जागे झाले. कृतयुगाचा तो क्षण समीप आला आहे. तुमच्या भक्तांसाठी, चराचरांसाठी मार्तंड भैरवाचा दिव्य अवतार धारण करण्याचा हाच तो क्षण. हे शंभो शंकरा, समाधीतून बाहेर या. आपल्या भक्तांसाठी नेत्र उघडा देवा. ही युद्धकथा आख्यानात सुरू होती, पण अद्याप पूर्ण झाली नाही. होय देव. या युद्धात देवेंद्र, श्री गणेश, श्री कार्तिकेय, घृतमारी हे सर्व उतरले. त्यांनी काय केले, हे युद्ध कसे केले हे मी सविस्तर सांगणारच आहे. परंतु आता मी अशा एका पवित्र घटनेविषयी सांगणार आहे जी घटना केवळ श्री खंडेराय आणि मल्लासूर यांच्यात घडली. मुनिवर, अशी कोणती घटना आहे जी श्री खंडेराय आणि मल्लासुरांच्यात घडली? सांगतो देवी. मल्लासुराला शासन करण्यासाठी प्रत्यक्ष श्री खंडेराय युद्धभूमीवर उतरले आणि त्या दोघांच्यात महाभयंकर असे युद्ध झाले. युद्ध सृष्टीच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक होते. शुभाचे रक्षण आणि अशुभाचा विनाश हाच या युद्धामागचा हेतू होता. श्री खंडेरायांनी मल्लासुराच्या मस्तकावर आपले पाऊल ठेवले आणि मल्लासुराचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्याने क्षमा मागितली.
कैलासपती, तुम्ही जगत स्वामी आहात. आमच्या पापकर्मांना क्षमा करून आम्हाला क्षमा करावी ही प्रार्थना. हे शंभो शंकरा, तुझ्या नावाआधी माझं नाव यावं आणि मल्हारी मार्तंडाचं चरित्र अनंत काळापर्यंत पठण आणि श्रवण केलं जावं असा वर तू मला दे. या क्षणी मी मल्लासुराला केवळ क्षमा केली इतकेच नाही, तर मी त्याची इच्छा पूर्ण केली. ह्या जेजुरी गडावर त्याला स्थान दिले आणि त्याच्या नावासह मी माझे नाव धारण केले, मल्हारी मार्तंड. आज मला आपल्या समोर अंतपुरात येण्याची अनुमती असते. युद्धकथेचा संदर्भ जेजुरी आणि कऱ्हे पठार यांच्या दरीखोऱ्यात घुमला आणि मला राहवलं नाही. मुनिवर, आख्यानामध्ये न सांगता आलो त्याबद्दल क्षमा असावी. उलट तू योग्य वेळी आलास मल्लासूर. काही गोष्टी तुझ्या तोंडून ऐकायला आवडतील भक्तांना. श्री विष्णू आणि देवी महालक्ष्मी, माझा नमस्कार स्वीकार करावा. श्री खंडेरायांनी ज्या क्षणी माझ्या मस्तकावर पाय ठेवला त्या क्षणी माझ्या मनातले अशुद्ध भाव जाऊन सात्विक भाव जागृत झाले. आणि मला नारद मुनींनी जी एकेकाळी मानसपूजा सांगितली होती त्याचे स्मरण झाले. नारायण नारायण. शिव 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 मल्हार सदा शिव. शिव 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 मल्हार सदा शिव. भंडारी भाळ जेजुरी जीव भगतास देव मल्हार भक्ती मणिमल्ल दैत्य भरधाव मृत्यू. हे श्री मार्तंड भैरवा, आपण मला मानस पूजा करण्याची संधी दिलीत. मी आपला कृपाभिलाषी आहे. मल्लासुरा, उठ. तुझी इच्छा पूर्ण कर. हे श्री मार्तंड भैरवा, आपण या सिंहासनावर बसावे. शिव 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 मल्हार सदा शिव. शिव 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 मल्हार सदा शिव. शिव 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 मल्हार सदा. हे श्री मार्तंड भैरवा, ही मानस पूजा करताना माझ्या हातून काही चूक झाल्यास मला क्षमा असावी. देवा, आपली पूजा करण्याची अनुमती द्यावी.
सूरात तालात साऱ्या धरेवर गाण्यात बोलात गजरात तू हरलो मोह माया मी हरलो हरलो मोह माया मी हरलो माया मी हरलो हरलो शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा देवा, आपण कृपावत्सल आहात. आपले वर्णन करणं 4 वेद 18 पुराणांनाही जमलं नाही, तर मी आपले वर्णन काय करणार? मल्लासुरा, आराध्याला त्याचे सारे भक्त एक समान असतात. महत्वाची असते ती म्हणजे भक्ती. देवा, आपण खरोखरच भक्तवत्सल आहात. चरणी पृष्ठी खडगे वर्मी स्थापिसी अंती वरदे दैत्य मुक्ती पैदेसी जय देव जय देव जय देव जय देव जय देव. देवा, मी आज कृतकृत्य झालो. शुभम भवतु. मला मानसपूजेविषयी यांनी सांगितले आहे, पण मला आपल्याकडून ऐकायला आवडेल की नेमके काय घडले होते. मल्लासूर, आज तू काय सांगतोस हे ऐकण्यासाठी सारे भक्त अधीर झाले आहेत. प्रथम मी आपल्या सर्वांना वंदन करतो, आणि हे खंडेराय, मी काही शब्द आपल्या चरणी वाहतो. महिमा मी न जाणे दातारा, मी पापकुपी बुडालो खरा. माझा उद्धार करिका, तुझी लीला तू जाणसी. मज न कळे स्वामिया, या जगाचे ठाई सत्य करून तू वर्तसी स्वइच्छा धरून. तैसे जग प्रवर्ते जाण, हे मज सत्य भासतसे. मल्लासूर, तू त्या क्षणी केलेली मानसपूजा अजूनही माझ्या स्मरणात आहे. तू जी कर्म केलीस त्याचा पश्चाताप होऊन तू युद्धभूमीवर देखील सात्विक भावाने मानसपूजा केलीस. मल्लासूर, मी आजही तुझ्यावर प्रसन्न आहे. देवा, आपण माझे नाव धारण केलेत आणि आपल्या चरणाशी मला स्थान दिले, म्हणून मी आपल्या भक्तांच्या सदैव स्मरणी राहीन.
हे खूप मोठे ऋण आहे. मल्लासूर, ज्याचे शुभामध्ये रूपांतर होते त्याचे तू मूर्तिमंत उदाहरण आहेस. देवा, मला इथे येण्याची अनुमती दिली, दर्शन दिले. आता आज्ञा असावी. नारायण नारायण, जो देव सर्व भूतांच्या ठाई ज्ञान रूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई तू शमरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे दया घना सर्व भूतांच्या ठाई भ्रमरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे अधनाशका सर्व भूतांच्या ठाई तू हर्षरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे भक्तवत्सला सर्व भूतांच्या ठाई आत्मरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. सदानंदाचा येळकोट, 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 जय मल्हार. येळकोट, येळकोट, जय मल्हार. येळकोट, येळकोट, जय मल्हार. चंपाषष्ठीच्या शुभ दिवशी आकाशातून सर्व देवतांनी चंपा नामक फुलांची वृष्टी श्री खंडेरायांवर केली आणि म्हणूनच या षष्ठीला चंपा षष्ठी असे नाव पडले. पण श्री खंडेरायांना ऋषी मुनींनी आवाहन केले आणि याच भागात निवास करण्याची प्रार्थना केली आणि श्री खंडेरायांनी ती मान्य केली. हे मार्तंड भैरव, मणिमल्लांना शासन करून आपण शांतीचं एक नवीन पर्व सुरू केलं आहे. भविष्यात पुन्हा कोणत्याही दैत्याकडून असा अपराध होऊ नये म्हणून आपण प्रत्यक्ष या पृथ्वीवरच निवास करावा अशी कळकळीची प्रार्थना. मला एक शंका आहे. महासा, तुला काय विचारायचे आहे? तुम्ही इथे अवतार घेऊन आलात, मग श्री पार्वती देवी कुठे आहेत?